निर्सेल संकट, किती संकट निर्सेल, कराल दुर्घट भवसिंधू. दुर्घट म्हणजे काय? सर्वात जे अतिशय अवघड त्याला दुर्घट म्हणतात. दुर्घट अतिशय. आणि मग अतिशय असणार ते कोणतं? कराल दुर्घट भवसिंधू. भवसिंधू म्हणजे काय आपला हिंदी महासागर नाही. ज्या भवसागरातून पलीकडे जाण्यासाठी आतापर्यंत सगळे घटना घडून गेले. पुन्हा पुन्हा 184 फेरा आपण सगळे फिरत आहोत तरी आपल्याला पलीकडे जाता आलं नाही. आणि असंही असताना दुर्घट असणारा हा भवसिंधू जर करायचा असेल तर तुमच्या आमच्या सामर्थ्यावर करणार नाही. बाहुबळावर सामर्थ्य नाही आपल्याकडे. आतापर्यंत प्रयत्न केले नाही का उतरण्याचे? स्वातंत्र्य सावरकरांनी प्रयत्न केला तर गेले. त्यांनी सागर तारून नेला. पण तरी सुद्धा भवसागरातून जर तुम्हाला करून जायचं असेल तुमच्या बाहुबलात तेवढं सामर्थ्य नाही. तुम्ही अंदमानच्या त्या बेटावरून तुम्ही इथं करून आले पराक्रम, तेवढा पराक्रम नाही आपल्याकडे आले. पण तरी सुद्धा भवसागरातून जर पलीकडे करून जायचं असेल तर तुमच्या बाहुबलाचं सामर्थ्य नाही. पुन्हा आमदारा खासदारचा उशिरा तिथे चालत नाही. त्या ठिकाणी फक्त एकच गोष्ट आहे ती म्हणजे तुका म्हणे तेथे तुला सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचूया. आणि म्हणून नाम धरा कंठी यथोवाचे, दयाच्या चिंतनी निर्सेल संकट, कराल दुर्घट भवसिंधू. पार सारासार विचार करा उठा उठे, नाम धरा कंठी विठोबाचे, दयाच्या चिंतने निर्सेल संकट, कराल दुर्घट भवसिंधू. भगवंतानं नामस्मरण जर आपण भगवंताचं केलं तर काय होईल? दुर्घट असणारा हा भवसिंधू, भवसागर, भवसागर तरता कार्य करीत साधना. तुम्हाला जर भवसागर करून जायचंय ना तर बाबा हो तू चिंता कशाला कर? चिंता करू नका. तू काय करा? विचार. चिंता करा. माणसं घराच्या वेळेला चिंता करतात. किती चिंता करतात? रात्र सुद्धा करतात. दिवसभर चिंता करतात, रातभर चिंता करतात, झोप येत नाही. चिंता काय करतात? आठ पिढ्याला पूर्ण एवढं कामावते, नववी पिढी काय? आईशी चिंता करी सदा सर्व काळ,
रात्रंदिवस हीच तळमळ लागलेली आहे. पण तुकोबाला बाबा हो, विचार करा, रात्रंदिवस करा, नेहमी करा, सतत करा. काय करा? सदा नाम घोष करा.